माय कोकणनं केलेल्या विश्लेषणानंतर बरोबर आठवड्याभरानं माधवी बुटाला यांना खेडमधून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे। वाजत गाजत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला सुद्धा आहे। माधवी बुटाला यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसैनिकांबरोबरच महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान करायचा आहे अशा भावना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या होत्या। माधवी बुटाला यांच्या समोर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार हे अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। माय कोकणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या माध्यमातून खेडमधून मुस्लिम चेहरा किंवा वाणी समाजातून एखादा उमेदवार पुढे येऊ शकतो, परंतु अद्यापही कोण माधवी बुटाला यांच्या समोर उमेदवार असेल हे स्पष्ट झालेलं नाहीये। खेड नगर परिषदच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार माधवी बुटाला यांचं नामनिर्देशन पत्र उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। मागील 14 वर्ष खेड नगर परिषदची सत्ता विरोधकांकडे होती आणि खेड नगर परिषदमध्ये झालेला भ्रष्टाचार, खेड नगर परिषदची निधीची केलेली वाताहत याच्या सगळ्याचं उत्तर आता या निवडणुकीमध्ये जनताच देणार आहे। मागील 5 वर्षामध्ये खेड शहराच्या विकासाकरिता आम्ही आणलेला कोट्यवधीचा निधी, खेडचं नाट्यगृह असू द्यात, खेडची नळपाणी योजना असू द्यात, खेड ते दापोली या रस्त्यासाठी जवळपास 200 कोटीचं जे काम चालू आहे ते काम असू द्यात, खेड शहरांतर्गत रस्ते असू द्यात, खेड शहराच्या सुशोभीकरणामध्ये भर टाकण्यासाठी गार्डनकरिता आपण आणलेला निधी, खेडमध्ये असलेलं जे प्राथमिक रुग्णालय आहे त्याच्याकरिता निधी, खेडमधलं असलेल्या मैदानाकरिता म्हणजे प्लेग्राऊंड करिता निधी, खेडमध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीचा निधी, अशी कोट्यावधीची विकास कामं, अशी अनेक अजून कामे ज्याचा उल्लेख मी करू शकतो मागील 5 वर्षामध्ये आम्ही केलेली आहेत। ती जनतेच्या समोर आहेत आणि जनता ही विकास कामालाच मतदान करेल। आणि महायुतीचा आज मला वाटतं महाराष्ट्रामधला पहिला फॉर्म हा खेड नगर परिषदेमध्ये भरला जातोय। युतीच्या माध्यमातून हा फॉर्म भरत असताना शिवसेना भाजप ही मजबूत युती येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजय होताना आपल्याला पाहायला